की ठाण्यात 3,000 वाटले आणि गडचिरोलीमध्ये मात्र 90,000 वाटले। तर गडचिरोलीत एवढं मोठं काम कशाचं निघालं त्यांनाच माहिती। 99लाच मृत झालेले आहेत। 99ला कुमार म्हात्रेचा मृत्यू झाला आणि 2015ला ते कसे काय आले बरं? विठ्ठल म्हात्रे यांचे सासरे 99 साली मृत पावलेले आहेत आणि 2015ला कागदपत्र सादर करताना त्यांचा रबर स्टॅम्प दिसतो। शरयू म्हात्रे उर्फ शरयू मोगरे ज्या इतक्या वर्षांपासून भांडत आहेत त्या माझ्या सोबत आहेत। मुलगा मुकेश म्हात्रे आणि सुनबाई शीतल म्हात्रे। आता लाभार्थी दोघांपैकी कोण? कदाचित आमच्या शीतलताई म्हात्रे या खूप सच्च्या असतील, सत्यनिष्ठ असतील। पक्षाच्या वतीने आज या आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सर्व डिजिटल आणि प्रिंट माध्यमांच्या मान्यवर प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत। माझ्या समवेत आज या पत्रकार परिषदेमध्ये नेहमीप्रमाणे हर्षलजी प्रधान उपस्थित आहेत। अजून काही सदस्य या पत्रकार परिषदेत आहेत। यथावकाश एकेकाचा परिचय करून देईल। झालं असं की मागच्या पत्रकार परिषदेमध्ये मी मध्यान्ह भोजन घोटाळा या संबंधाने बोलले। फक्त एका जिल्ह्यातला एका वर्षाचा जवळपास 150 करोडच्या आसपासचा हा घोटाळा। त्यानंतर बरेच दबावतंत्रही सुरू झालं, परंतु आम्ही आमच्या म्हणण्यावर ठाम होतो। विशेषतः अनेक ठिकाणाहून काही तक्रारी येत होत्या आणि या तक्रारींमधून बाजूच्या जिल्ह्याचा 1600 कोटीचा घोटाळा नंतर उघड झाला। या सगळ्यांमध्ये एक फार चमत्कारिक गोष्ट होती जी मी मला वाटते काल एका वाहिनीवरही सांगितली की गमबूट आणि हेल्मेट ज्यांना दिले गेले, गमबूट आणि हेल्मेट वितरणाचं टेंडरसुद्धा त्याच एजन्सीला पुन्हा दिलं गेलेलं होतं ज्या एजन्सीकडे हा सगळा मध्यान्ह भोजन योजनेचं काम आहे। ठाण्यामध्ये त्यांना 3,000 गमबूट आणि हेल्मेट वाटले। फार मजेशीर आहे की ठाण्यात 3,000 वाटले आणि गडचिरोलीमध्ये मात्र 90,000 वाटले। तर गडचिरोलीत एवढं मोठं काम कशाचं निघालं त्यांनाच माहिती, पण गडचिरोलीतल्या कामगारांना त्यांनी 90,000 गमबूट आणि हेल्मेट दिले। हे सगळं प्रकरण इतकं गुंतागुंतीचं आहे की आम्हाला वेळ लागला थोडासा अभ्यास करायला आणि आम्ही संपूर्ण कागदपत्रांची छानबीन आणि सगळं झाल्यानंतर उद्या हे प्रकरण EOWकडे सुपूर्द करत आहोत। आणि EOWकडे आमची विनंती असेल की नेहमीच काय किरीट भाऊंचं ऐकता, कधी कधी आमचंही ऐका ना, आणि ईडीकडे त्यांनी ते प्रकरण ते वर्ग करतील अशी अपेक्षा आहे। मी त्याच पत्रकार परिषदेत अजून एक असं सांगितलं होतं की मी आता प्रत्येक वेळेला एक एपिसोड घेऊन येईल, कारण आम्ही फारच धुतल्या तांदळाचे आहोत असं सांगणारी जी मंडळी आहेत, आम्ही हिंदुत्वासाठी तिकडे गेलो असं सांगणारी जी मंडळी आहेत, हे खरंच हिंदुत्वासाठी गेले की अजून कशासाठी गेले या गोष्टी जरा जनतेला कळल्या पाहिजेत, म्हणून एक एपिसोड सांगितला पाहिजे। आजचा एपिसोड सांगताना मी अजून एक थोडी पार्श्वभूमी सांगितली पाहिजे की मागाटनेमध्ये आमचे प्रिय बंधू प्रकाश सुर्वे जे आहेत, जे अगदी हातपाय तोडण्याची भाषा करतात, गुंडागर्दी करतात, पण त्यांच्यावर काही पोलीस कारवाया होत नाहीत। मे बी पोलीस बिझी असतील वेगवेगळ्या कामांमध्ये, परंतु मग त्यांच्या मुलाने अपहरण वगैरे केलं आणि नंतर तो फरार झाला, पण त्याला काही अटक झाली नाही। हे काबिले तारीफ आहे की अनिल जयसिंघानीची अटक मात्र तात्काळ अगदी काही तासाच्या आत गुजरातवरून त्याला अटक केलं जातं, ताब्यात घेतलं जातं, पण महाराष्ट्रामध्ये मात्र प्रकाश सुर्वे पोलिसांना सापडतच नाही। किती विशेष आहे ना की राज सुर्वे पोलिसांना सापडतच नाही, पण राज सुर्वेचे मंगळागौरी आणि गौरी गणपतींचे बॅनर मात्र सगळीकडे लागलेले आहेत। एवढे सगळे बॅनर लागलेले असतानाही तो सापडत नाही। आता जे प्रकरण मी सांगेल, हे प्रकरण सांगताना माझी अपेक्षा असेल की राज सुर्वेसारखं या प्रकरणाकडे दुर्लक्ष करू नये आणि मायबाप सरकारने जे फार सर्वसामान्यांचं वगैरे म्हणवलं जातं त्या सरकारने या प्रकरणाकडे लक्ष द्यावं। हां, तो प्रकरण असं की लक्ष्मण म्हात्रे नावाचे एक इसम होते जे बोरिवलीत राहायचे। दादा जरा मला फॅमिली ट्रीचा कागद पाहिजे। लक्ष्मण म्हात्रे हे ज्या मुंबई महापालिका क्षेत्रात त्यांच्या काही मालमत्ता होत्या, त्या मालमत्ता काही महत्त्वाच्या त्यांच्या काही प्रॉपर्टीज होत्या, त्यातली एक मालमत्ता होती बोरिवली पूर्वेतील स्टेशनजवळची जागा,
दुसरी जागा आहे लक्ष्मण म्हात्रे यांच्या वंशजाचं आत्ताचं राहतं घर आणि तिसरी जागा आहे बोरिवलीतील मोक्ष प्लाझा शेजारची 9435 चौरस मीटर क्षेत्र असलेली जागा. आता लक्ष्मण म्हात्रे काय याचा संबंध? मग लक्ष्मण म्हात्रे यांना पुढे 10 वारस आहेत एकूण. कुमार म्हात्रे हे नाव जरा आपण लक्षात ठेवावं, कारण मला पुढे कुमार म्हात्रेंच्या संदर्भाने जास्त बोलायचं आहे. दुसरा आहे अशोक म्हात्रे, तिसरा तानाजी म्हात्रे, चौथा विजया म्हात्रे, पाचवा मालती ठाकूर. आता मालती ठाकूर म्हणजे आधीच्या मालती म्हात्रे, लग्नानंतरच्या मालती ठाकूर. 6वं नाव आहे रोहिणी नागावकर, आधीच्या म्हात्रे नंतरच्या नागावकर. 7वं नाव शरयू मोगरे. 8वं नाव आहे शरयू म्हात्रे नंतरच्या शरयू मोगरे. 8वं नाव आहे कल्पना म्हात्रे नंतर पाटेकर. अरुणा म्हात्रे पाटील, कस्तुरी म्हात्रे आणि कीर्ती म्हात्रे ज्या नंतरच्या पाटील, ज्या कीर्ती पाटील मयत आहेत. यातले काही सदस्य मी आपल्याला ओळखही करून देईल. झालं असं की बोरिवलीतल्या मोक्ष प्लाझा शेजारची 9435 चौरस मीटरची जागा लक्ष्मण म्हात्रे यांनी त्या काळात भाडेपट्टीनं दिली होती. नंतर त्या काळात त्या जागेचा डेव्हलपमेंटचा विषय आला. या जागेवर म्हात्रेवाडी नावाची एक वाडी विकसित झाली होती. लक्ष्मण म्हात्रे यांच्या मृत्यूनंतर ही जागा विकासकाला द्यायची होती. आता जागा विकासकाला द्यायची आहे, जागा होती लक्ष्मण म्हात्रेची, त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर जर जागा द्यायची असेल तर 10 वारसदारांची कन्सेंट घेणं गरजेचं होतं आणि 10 वारसदारांनी कन्सेंट घेऊन जागा डेव्हलपमेंटला द्यायची. किती जागा? तर 4935 स्क्वेअर फीट, म्हणजे खूप मोठी जागा आहे, सोन्याच्या भावाची जागा आहे. आता यापैकी या वारसांपैकी ज्यांना कुणाला ती जागा द्यायची होती त्या मृत्यूनंतर वारसांपैकी कुमार म्हात्रे आणि अशोक म्हात्रे 10 लोकांपैकी फक्त 2च लोक पुढे आले. कुमार म्हात्रे आणि अशोक म्हात्रे यांनी ही जागा विकासकाला देण्यासाठी एक त्याचं रिलीज डीड करून घेतलं आणि हे रिलीज डीड 29 मार्च 1995. महेश दादा मला एक डॉक्युमेंट द्यायला आता. मी याच्या सगळ्या आपल्याला सत्यप्रती दाखवते आणि ह्या सगळे डॉक्युमेंट मी आपल्यालाही देणार. त्यांचा फॅमिली ट्री मी कुमार म्हात्रेवरती जास्त भर घेतला, कारण 10 अपत्ये जी आहेत, 10 वारसदार आहेत. कुमार म्हात्रे, कुमार म्हात्रेंचा मुलगा मुकेश म्हात्रे. मग जरा मी मुकेश म्हात्रेंच्या पुढच्या लोकांकडे येईल. या लोकांनी जे हा साधारणतः एक अशा प्रकारचा फॅमिली ट्री आहे की ज्याच्यामध्ये एक लक्ष्मण म्हात्रे आहे, पुढे कुमार, तानाजी, अशोक आहेत आणि कुमार म्हात्रेचे पुढे काही मुलं मुली अशा पद्धतीने दाखवलेलं आहे. आता याच्यामध्ये जेव्हा ही विकासकाला एक रिलीज डीड करून द्यायची होती त्याचा एक दस्त नोंदवायचा होता. दस्त नोंदवायला मात्र 2च माणसं गेली, कुमार आणि अशोक म्हात्रे. आणि दस्त कधी दिला होता हा? तर हा दस्त दिला होता साधारणतः 29 मार्च 1995ला. मी आपल्याला जरा सांगितलं पाहिजे थोडंसं नियमावली की एखादा दस्त ज्या वेळेला नोंदणीसाठी जातो तेव्हा तो दस्त साधारणतः 8 महिन्याच्या आत नोंद झाला पाहिजे. फक्त 8 महिन्याच्या आत, 8 महिन्याच्या पुढे त्याची वेळ गेली नाही पाहिजे. असं असतानाही जो दस्त 1995ला नोंदणी करण्यासाठी गेला होता, पुढे 99 साली यामध्ये अशोक म्हात्रे आणि कुमार म्हात्रे ज्यांनी हा डीड दिलेला होता, 2015 साली म्हणजे 8 महिन्यानंतर डीड व्हायला पाहिजे होती, 8 महिन्याच्या आत. 1995 साली सादर केलेली जी डीड आहे ती 2015 साली रजिस्टर्ड झाली, तब्बल 20 वर्षानंतर. 4935 स्क्वेअर फीटची जागा आणि तब्बल 20 वर्षानंतर हा याचं 7/12 नकाशे, कागदपत्र असं सगळं लावून त्याला रजिस्टर्ड करण्यात आलं. कागदपत्र सादर करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे कुमार म्हात्रे. कुमार म्हात्रे 2015ला कागदपत्र सादर केल्याचा रबर स्टॅम्प, दादा कागद द्या, 2015ला 95ला सादर केलाय, परत त्याची नोंदणी 2015ला होते आणि 2015ला सादर करताना कुमार म्हात्रे पेपर सादर करतायत असं रबर स्टॅम्प सांगितला जातोय. परंतु कुमार म्हात्रे हे 1999लाच मृत झालेले आहेत. 99ला कुमार म्हात्रेचा मृत्यू झालाय आणि 2015ला ते कसं काय आले बरं? म्हणजे हे चमत्कारिकच आहे. कुमार म्हात्रे कोण आहेत? हे आमच्या आदरणीय शीतलताई म्हात्रे यांचे सासरे आहेत.
शीतल म्हात्रे यांचे सासरे 99 साली मृत पावलेले आहेत आणि 2015ला कागदपत्र सादर करताना त्यांचा रबर स्टॅम्प दिसतो. रबर स्टॅम्पचा कागद दाखवा दादा. म्हणजे एक एक आपण कसं पुरा अच्छा रिलीज मधलं सेकंड पेज. अरे याला हायलाईट नाही केलं आपण. हायलाईट करायला पाहिजे. इकडे वर आपण म्हणजे ज्या लोकांना पाहिजे त्या प्रति मी देईल, कारण मी या सत्यप्रती जाणीवपूर्वक आणल्या झेरॉक्स आणण्याच्या ऐवजी, की याच्यामध्ये चक्क 2015ला 99ला जो माणूस मृत पावलाय, 95ला ज्याच्या नावे डॉक्युमेंट सादर झालेले होते, तो माणूस 2015ला परत एकदा दिसतो. हे विशेष आहे. बरं, या सगळ्यांच्या संबंधाने असं कसं याचं डेथ सर्टिफिकेट. आता पुन्हा पत्रकारांना प्रश्न पडेल की हे डेथ सर्टिफिकेट माझ्याकडे कसं, कारण मुंबईमध्ये एका वर्षात किती माणसं मरतात, एका महिन्यात एका दिवसात किती माणसं मरतात, आणि 2015 साली मेलेल्या माणसाचं मृत्यूचं प्रमाणपत्र माझ्याकडे कसं. तर मी मागे एकदा म्हटलं की भाजपमध्ये खूप प्रेम करणारी लोक आहेत आपल्यावर, की जे बिचारे काही सांगितले तर कागदपत्र फार पटापट देतात. त्यामुळे त्या सगळ्यांचे मी आभार मानते, हे कागदपत्र मला त्यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल. म्हणजे गिरीश महाजन म्हणतात मी हवेत बोलते, त्यामुळे सांगितलं पाहिजे. बरं, जरा अजून थोडंसं पुढे जाऊया. आता 22/7/1999ला जर ते मृत्यू पावले होते तर 2015ला कशी काय त्यांची सही झाली हा प्रश्न आहे. या सगळ्या कागदपत्रांमध्ये शरयू म्हात्रे, ज्या लक्ष्मण म्हात्रेंची मुलगी आहे किंवा जी कुमार म्हात्रेंची बहीण आहे, यांच्या मुलीची खोटी सही करून रिलीज डीड बनवण्यात आली. आणि शरयू म्हात्रे यांनी या संबंधाने दिंडोशी कोर्टामध्ये 336/2019 हा दावा दाखल केला शरयू म्हात्रेंनी, की माझी सहीच झालेली नाही आहे, तुम्ही माझी सही कशी काय घेतली. कोण आहेत या शरयू म्हात्रे. त्या माझ्या शेजारी बसलेल्या आहेत. शरयू म्हात्रे उर्फ शरयू मोगरे, ज्या इतक्या वर्षांपासून भांडत आहेत, त्या माझ्यासोबत आहेत, की ज्यांच्या खोट्या सह्या केल्या गेल्या. आणि त्या संदर्भाने त्यांनी रीतसर दिंडोशी कोर्टामध्ये प्रकरण दाखल केलं. त्याचा मी केस नंबर आपल्याला सांगते, 336/2019. बरं, आता याच रिलीजमध्ये म्हणजे 10 पैकी फक्त 2च लोक पुढे आली होती. बाकीच्या वारसदारांचं काय. त्याच्यामध्ये कीर्ती पाटील नावाच्या मयत आहेत, कीर्ती म्हात्रे पाटील, परंतु कीर्ती पाटलांचे मिस्टर मात्र हयात आहेत. 1995ला असं सांगितलं की कीर्ती पाटलांची जी 2 मुलं आहेत, तर भूमापन पोट हिस्सा घर क्रमांक पालिकेचे नाव मुंबई मनपा, इतर वर्णन इतर माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी बोरिवली तालुका यांचे कार्यालय, जावक क्रमांक अभिलेख आदेश 2734 दिनांक 16/10/2020. पत्रप्रमाणे मिळकतीचे वर्णन असे आहे की CTS नंबर 108/1 ते 21, 109, 119, 120 व 121, सर्वे नंबर 72, हिस्सा नंबर 22, मौजे कनेरी, फायनल प्लॉट नंबर 11/02/729/220 अशी वेगवेगळी खूप प्रॉपर्टी आहे. ही जवळपास 300-350 कोटीची प्रॉपर्टी होत असेल. एवढी ही प्रॉपर्टी मोबदला म्हणून विकासकाने दिली कुणाला. कुमार म्हात्रे तर मयत आहेत. अल्टिमेट लाभार्थी कोण आहेत. अर्थात मुकेश म्हात्रे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय शीतलताई म्हात्रे. आता ही सगळी प्रॉपर्टी दिल्यानंतर, खरं तर एवढी प्रॉपर्टी दिल्यावर माझ्या माहितीप्रमाणे जे आकडे मला नीट वाचताही येत नाहीयेत, एवढी प्रॉपर्टी दिल्यावर माणसं काहीतरी करोडपती वगैरे होत असतील, निश्चितच होत असतील. पण असे असले तरी सुद्धा 21/6/2021 रोजी, अगदी आत्ता अलीकडच्या काळात 21/6/2021 रोजी महापालिकेच्या C वॉर्डने त्यांना झोपडपट्टी धारकाचे प्रमाणपत्र दिले. हा त्याचा कागद. तर हे फार भारी आहे, सगळं खूपच भारी आहे. म्हणजे हे 21ला सगळं झालं. ज्या दिवशी हे सगळं झालं त्याच्यानंतर याच्यावर सह्या करणारा एक माणूस होता, मी नाव विसरले, काय नाव त्यांचं, जे निघून गेले नंतर इकडनं,
त्याच रात्री अमेरिकेला अशोक म्हात्रे लगेचच अगदी म्हणजे महागात महाग 27 लाखाचं तिकीट काढून ते गायबही झाले. आता त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या त्यावेळेला UD मिनिस्टर म्हणजे 15चे UD मिनिस्टर किंवा UD खातं जे आहे ते देवेंद्रजींकडे आहे. नंतरच्या काळात जे UD खातं आहे 2021 आणि नंतरचा काळ हा आमच्या एकनाथ भाऊंचा आहे. आणि असा सगळा लाभांश मिळत असताना जर कुणी पक्ष सोडून जात असेल तर ते हिंदुत्वासाठी की अजून कशासाठी विचार करण्यासारखं आहे. आता जरा अजून पुढे जाऊया. आता याच्यातून काही प्रश्न माझे निर्माण होत आहेत जे मला कळले नाही आहेत. सर्वसामान्यांचं सरकार असणाऱ्या एकनाथ भाऊंनी ते समजावून सांगावेत की मयत कुमार म्हात्रेच्या सह्या कुणी केल्या, का केल्या, कार्यालयात अशा सह्या करताना कुणीच तिकडे नव्हतं का, कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी कुणाच्या सांगण्यावरून त्या सह्या केल्या. कारण प्रॉपर्टी 9435 स्क्वेअर फीट म्हणजे प्रचंड मोठी प्रॉपर्टी आहे. एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीच्या संबंधाने असणाऱ्या सह्या इतक्या सहजासहजी होऊ शकतात का? 20 वर्ष उशिराने रजिस्ट्रार कार्यालयाने प्रलंबित दस्त कसा काय नोंदवला गेला? जो 95ला दस्त सादर झाला होता तो 2015ला दस्त कसा सादर होऊ शकतो? जो दस्त 2015ला सादर केला गेला, सादर करणारी व्यक्ती मात्र 1999लाच मृत पावलेली आहे. जर कुमार म्हात्रे 99ला मृत पावले तर 2015ला त्यांनी दस्त सादर कसा केला? म्हणजेच हे सगळं चित्र दाखवताना अधिकाऱ्यांवर दबाव कुणाचा होता? UD डिपार्टमेंट त्यावेळेला विशेष फेवर करत होतं का? UD डिपार्टमेंटने मुकेश म्हात्रे आणि या सगळ्या, कारण कुमार म्हात्रे हयातच नाही आहेत, मुकेश म्हात्रेंवर फेवर करण्याचं काय कारण आहे? मुकेश म्हात्रेंना फेवर देताना त्यांच्या पत्नी शीतल म्हात्रे यांचं नेमकं किती दबावतंत्र या सगळ्यांवर होतं? निनाद आणि निषाद पाटील यांचे वडील जिवंत असताना त्यांना मायनर दाखवण्याचा खोडसाळपणा किंवा हे सगळे कागदपत्र खोटे कागदपत्र तयार का केले गेले? आणि शीतल म्हात्रे यांच्या सासूबाई विद्या म्हात्रे स्वतःच्या मालकीच्या जागेवर कोट्यावधीचा मोबदला मिळाल्यावरही झोपडपट्टीधारक होऊ शकतात का? करोडो रुपयाची संपत्ती असणाऱ्यांना झोपडपट्टीधारक करण्याची प्रक्रिया काय आहे? हे जर माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला समजावून सांगितले, अर्थात आमच्याकडे नाही आहे करोडोची प्रॉपर्टी, पण काय असते ती प्रक्रिया नेमकी बरं? की काहीच हातात कागदपत्र नसताना आपण झोपडपट्टीधारकाचा फोटो पास कसा मिळवू शकतो? हे जरा आम्हाला संबंधितांनी समजावून सांगितले तर बरे होईल. हे सगळं आपल्या समोर आणण्याची काही कारणं आहेत. हे सगळं फक्त राजकीय वैरासाठी नाही, हे फक्त निव्वळ शत्रुस्पर्धा म्हणून नाही. शिवसेना कायमच मराठी माणसाच्या हितासाठी लढत आलेली आहे. आज या शरयू काकू ज्यांना आपण मघापासून बघताय की हा जिना म्हणजे लिफ्टने आल्यानंतरही तिथून इथपर्यंत येण्यासाठी त्यांना 15 ते 20 मिनिटं लागली. आज हे सगळं कुटुंब दहशतीखाली आयुष्य जगतंय, प्रचंड दबाव आहे. आणि एवढं सगळं असताना ही ते कायदेशीर मदत मागू इच्छितात, ते मदत मागतात, पण त्यांना कुठूनही कसलीही मदत मिळत नाही. उलट त्यांच्यावर कायम दबाव आणला जातो. आता या सगळ्या प्रकरणामध्ये EOW काही लक्ष घालणार आहे का? हेही प्रकरण आम्ही उद्या EOWकडे सादर करत आहोत. आणि म्हणूनच आजची पत्रकार परिषद ही उद्या EOWकडे जाण्यासंदर्भातली की या सगळ्या प्रॉपर्टीचं बोरिवली मोक्ष प्लाझा येथील 9435 स्क्वेअर फूट असणारी ही प्रॉपर्टी, ज्याच्यामध्ये अत्यंत बनावट आणि खोट्या सह्या करून अशा पद्धतीने ही प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न केला गेला, विकासकाला देण्याचा प्रयत्न केला गेला, या संबंधाने चौकशी व्हावी. यासाठी म्हणून आम्ही उद्या विशेष आर्थिक गुन्हे शाखेकडे जात आहोत आणि दाखल करत आहोत. आणि निश्चितपणे पुन्हा अजून 8-10 दिवसांनी अजून आम्ही एक एपिसोड आपल्यासमोर घेऊन येऊ आणि अजून काही कागदपत्र आपल्यासमोर घेऊन येऊ. आपले प्रश्न पेपरवर असं दाखवलंय की कुमार म्हात्रे, पण कुमार म्हात्रे तर गेलेले आहेत 1999लाच. मग 2015ला कोण करू शकतं? निश्चितपणे ज्यांना याचा लाभ मिळू शकणार आहे असेच लोक करतील. लाभार्थी कोण आहेत बरं?
तर लाभार्थी त्याच्यानंतर त्यांची मुलं, म्हणजेच कोण? मुलगा मुकेश म्हात्रे आणि सुनबाई शीतल म्हात्रे. आता लाभार्थी दोघांपैकी कोण? कदाचित आमच्या शीतलताई म्हात्रे या खूप सच्च्या असतील, सत्यनिष्ठ असतील, कदाचित त्यांना याच्यातलं काहीच कळत नसेल. मग मुकेश म्हात्रेंनी केलंय का? कुणी केलंय हे सगळं? याच्या संबंधाने नेमकं काय ते शोधून काढण्याची जबाबदारी आर्थिक गुन्हे शाखेची आहे. आम्ही कागदपत्र सादर करत आहोत. नाही, मी थेट नावं घेते. कुमार म्हात्रे साली मृत पावलेले आहेत आणि 2015ला तो दस्त कुमार म्हात्रेंच्याच नावाने आलेला आहे पुढे. आणि त्याच्यातल्या 8ही लोकांना, इतर लोकांना काही माहितीच नाही आहे. 8 पैकी 1 जण तर मयत झालेली आहे. 7 लोकांना माहिती नाही आहे. ती लोक भांडतायत. शरयू मोगरे माझ्यासोबत, उर्फ शरयू म्हात्रे मोगरे या माझ्या समवेत आहेत. त्यातले बाकीचे सगळे कंटाळून, त्यांच्या दहशतीला कंटाळून वेगवेगळ्या देशात निघून बिचारे स्थायिकही झाले. या एकट्या या वयात इथे लढत आहेत, हे सगळं करत आहेत. मग याच्यातला नेमका करणारा कोण आहे? शीतल म्हात्रे आहे की मुकेश म्हात्रे आहे? हे आर्थिक गुन्हे शाखेने शोधावं, हेच आमचं म्हणणं आहे. सॉरी, हे बघा, प्रकाश सुर्वे जरी शीतल म्हात्रेंचे मानलेले भाऊ असले तरी या सगळ्या प्रकरणात ते त्यांच्यामध्ये पडतीलच असं नाही. परंतु दबावाचा प्रकार असा आहे की ते जेव्हा कार्यालयाकडे जातात तेव्हा कार्यालयातला कुणी कर्मचारी त्यांना अजिबात सहकार्य करत नाही. दुसरी गोष्ट अशी की त्यांचे जाणीवपूर्वक खोटे पत्ते टाकून जे तहसीलमधून त्यांना कागदपत्र मिळणारी असतात ती कागदपत्र कुठल्या तरी भलत्याच पत्त्यावर पाठवून आम्ही पत्र पाठवलेलं आहे, जावक क्रमांक वगैरे दाखवला जातो आणि अशा पद्धतीने त्यांना त्रास दिला जातो. तुम्हाला त्यांनाही काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. अगदीच त्यांच्याच खात्याशी संबंधित विषय आहे. आणि शीतल म्हात्रे या सध्या त्यांच्या पक्षामध्ये आहेत. माझा मुद्दा असा आहे की शीतल म्हात्रे त्या पक्षामध्ये जाण्याचं हे तर कारण नाही. कारण एवढी सगळी प्रॉपर्टी, ह्या प्रॉपर्टीला जो फेवर होणार आहे, कुठलं कार्यालय, एखादा माणूस 99 साली मृत झालेला आहे त्याच्या नावचा दस्त 2015ला का दाखल करून घेईल? का त्याच्या नावचा रबर स्टॅम्प ते मान्य करतील? म्हणजे कार्यालयाला कुणाकडून तरी आदेश आलेले असणार आहेत. ते आदेश कुणाकडून आले हे शोधावं, यासाठीच तर मी तुम्हाला मदत मागते. तुम्ही माझं गाऱ्हाणं मांडावं.